नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तर 15 जून 2026 रोजी येत आहे सोमवती अमावस्या आणि याच दिवशी पवित्र अधिक मासाची समाप्ती देखील होत आहे. तर या दिवशी अनेक उपाय सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी या असतातच. मग त्या मुलांच्या शिक्षणासंबंधित असतील, नोकरी संबंधित असतील, व्यवसाय संबंधित असतील किंवा आपली मुलं विवाहयोग्य झाली असतील आणि त्यांचा जर विवाह ठरत नसेल किंवा घरामध्ये होणारे सततचे वादविवाद, घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल किंवा इतर काही कारणानं आपण नेहमी चिंतेत असतो आणि आपल्यावरील ही सर्व संकट विघ्न दूर व्हावीत आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, घराची भरभराट व्हावी आणि आपल्या कुटुंबामध्ये या सर्व काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात, यासाठी आपण नेहमी काही ना काही उपाय सेवा करत असतो. असाच एक साधा सोपा उपाय तुम्हाला देखील या सोमवती अमावस्येला करायचा आहे. 7 कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि मी ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे 7 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आता हे दिवे कशा प्रकारे प्रज्वलित करायचे आहेत, दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत, त्याचबरोबर कोणती सेवा करायची आहे, याविषयीची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमः शिवाय आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच प्रकारचे अनेक माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तर चॅनलला नक्की भेट द्या. तर सोमवती अमावस्येला आपल्याला कणकेच्या दिव्याचा उपाय करायचा आहे. आता आपल्याला कणकेचाच दिवा का लावायचा आहे, धातूचा किंवा मातीचा दिवा का लावायचा नाही, तर याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर कणकेचा दिवा हा गव्हाच्या पिठापासून बनतो आणि गहू म्हणजेच अन्नपूर्णा देवीचं प्रतीक आणि घरातीलच धान्य वापरून दिवा बनवला की त्यात घरची शुद्धता असते. विकतच्या मातीच्या दिव्यापेक्षा कणकेचा दिवा जास्त पवित्र मानला जातो. तसेच गरुड पुराणानुसार गव्हाच्या पिठापासून म्हणजेच कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये जर तूप मिसळले तर याचा सुगंध आपल्या पितरांना खूप आवडतो आणि कणकेचा दिवा लावला की पितर तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात आणि म्हणूनच पितृदोष दूर करण्यासाठी देखील हे कणकेचे दिवे प्रज्वलित केले जातात. तसेच आपण दररोज गव्हापासून बनवलेले पदार्थ खातो आणि त्याच गव्हापासून दिवा बनवून देवाला अर्पण केला की अन्नाला देव मानलं असं होतं आणि त्याने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच मातीचा दिवा प्रज्वलित केल्यानं स्थिरता प्राप्त होते, परंतु कणकेचा दिवा प्रज्वलित केल्यानं त्वरित आपल्याला फळप्राप्ती होते, इच्छापूर्ती होते. असं म्हणतात की कणिक अग्नीला लवकर जाळते आणि प्रार्थना लवकर देवापर्यंत पोहोचवते. तर आता आपण हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते पाहूया. उपाय करताना हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी आहे, त्यामुळे कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो. उपाय करताना फक्त आपल्या घरातील लोकांपुरताच हा मर्यादित असावा, बाहेरच्या लोकांना माहीत होईल अशा पद्धतीनं तुम्हाला हा उपाय करायचा नाही. तसेच हे दिवे तुम्हाला सकाळीच आंघोळ झाल्यानंतर बनवायचे आहेत. दिवे बनवत असताना 6 दिवे बनवायचे आहेत. त्यामध्ये त्या कणकेमध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. एक दिवा बनवायचा आहे तर त्यामध्ये हळदीचा वापर करायचा नाही आणि मोहरीचं तेल आणि देशी गाईचं तूप या तुम्हाला पिठामध्ये टाकायचं आहे आणि कणिक मळून तुम्हाला याचे दिवे करायचे आहेत. दिवे बनवताना थोड्या मोठ्या आकाराचे दिवे करायचे आहेत. त्याचबरोबर हे दिवे बनवत असताना, कणिक मळत असताना मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आहेत. रागराग चिडचिड करायची नाही. ओम नमः शिवाय या मंत्राचा मनामध्ये जप करायचा आहे. मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही. जसा भाव तसा दिवा असं म्हटलं जातं आणि त्यामुळं दिवा बनवत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला हा दिवा बनवायचा आहे. त्यानंतर दिवे बनवून झाल्यानंतर हे दिवे तुम्हाला देवघरासमोर आणून ठेवायचे आहेत. दिवे सर्व काही प्रज्वलित करायचे नाहीत. फक्त एका ताटामध्ये तुम्हाला हे दिवे देवघरासमोर तुम्हाला ठेवायचे आहेत. तर त्यातील तुम्हाला एक सर्वप्रथम दिवा उचलून घ्यायचा आहे. ज्या दिव्यामध्ये तुम्ही हळदीचा वापर केलेला नाही तर तो दिवा घ्यायचा आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगासमोर किंवा ज्या ठिकाणी शिवमंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्हाला कापसाची जोडवात ठेवायची आहे. मोहरीचं किंवा देशी गाईचं तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे. 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि अखंड 11 अक्षदा मोजून टाकायच्या आहेत.
आणि त्याखाली आसन ठेवायचं आहे, एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये तुम्ही थोड्याशा अक्षता ठेवू शकता, फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा गहू ठेवले तर देखील चालेल. आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शिवमंदिरामध्ये किंवा तुम्ही देवघरासमोर बसून जर उपाय करत असाल, म्हणजेच हा दिवा लावत असाल, तर त्या ठिकाणी बसून तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करताना तुम्ही रुद्राक्ष माळेचा वापर करू शकता. त्यानंतर तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान भोलेनाथांना मनापासून प्रार्थना करायची आहे. त्यानंतर दुसरा जो दिवा आहे तर तो घेऊन ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. अधिक मासाचा हा शेवटचा दिवस आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच इतर अनेक देवी देवता या पिंपळ वृक्षामध्ये वास करतात आणि म्हणूनच या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळं आपले पितृदोष दूर होतात आणि पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. तर तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. जाताना पिंपळाच्या झाडाचे पूजेचं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे. पिंपळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि त्यामुळं भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे. म्हणजेच पिवळ्या रंगाच्या अक्षता, पिवळ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर धूप दीप आणि जे पाणी घेणार असाल तर त्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. पाणी थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि हे जाऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. गोल फेरा मारून त्यानंतर त्यातील थोडंसं पाणी वाचवून आणायचं आहे घरी आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी आहे तर ती देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि त्यानंतर आपण जो दिवा नेलेला आहे तर एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे, त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. या अक्षता तुम्ही हळदीनं पिवळ्या केल्या तर देखील चालेल आणि त्यावरती हा मोहरीच्या तेलाचा दिवा या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं तुम्हाला त्या ठिकाणी 108 वेळा किंवा जास्तीत जास्त तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, जी काही अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. तर असे झाले आपले कणकेचे 2 दिवे. आता उरले 5 दिवे. तर त्यातील एक दिवा आहे तर तो तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना सुद्धा मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आसन करायचं आहे. चिमूटभर हळद या दिव्यामध्ये टाकायची आहे. पिवळी मोहरी, 2 अखंड लवंगा, अक्षता टाकायच्यात 11 मोजून आणि त्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू तर तिथं माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं आणि त्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता उरलेले 2 दिवे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ते तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या उंबरट्याच्या बाजूला तुम्हाला हे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे. असा दिवा प्रज्वलित केल्यानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि त्यामुळे तिच्यासाठीच हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत, जेणेकरून आपल्यावरील सर्व संकट, अडचणी, विघ्न, बाधा दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येईल. त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे आणि घराच्या पूर्व दिशेला तुम्हाला एक प्रज्वलित करायचा आहे. त्याखाली देखील तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे आणि हा दिवा तुम्हाला पूर्वजांच्या नावाने प्रज्वलित करायचा आहे. असं म्हणतात की तुम्ही जर हा जो पूर्वजांच्या नावाने जर दिवा लावला तर मागच्या 7 पिढ्या आणि पुढच्या 7 पिढ्या या दोन्हीचं रक्षण होतं. आणि आपण हे कणकेचे जे सोमवती अमावस्येला 7 दिवे केलेले आहेत तर त्या प्रत्येक दिवेतील ज्योत आपल्या एका पिढीला प्रकाश देत असते आणि म्हणूनच आपल्याला हे कणकेचे 7 दिवे करायचे आहेत. आणि जो एक दिवा मी सांगितलेला आहे तर तो पूर्वजांच्या नावाने तुम्ही घरामध्ये लावू शकता, म्हणजेच घरातील पूर्व दिशेला किंवा घराच्या बाहेरच्या बाजूला देखील लावला तरी देखील चालेल. त्यानंतर जो उरलेला एक दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला संध्याकाळी रात्री 10 वाजण्याच्या अगोदर प्रज्वलित करायचा आहे. एका ताटामध्ये घ्यायचं आहे, त्यामध्ये देखील तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे किंवा तुम्ही मोहरीचं तेल घातलं तरी देखील चालेल. चिमूटभर पिवळी मोहरी, 2 भीमसेनी कापराच्या वड्या, एक तुरटीचा खडा यामध्ये टाकायचा आहे, 2 अखंड लवंगा आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि या दिव्याने तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला ओवाळायचं आहे. ओवाळताना प्रत्येक व्यक्तीबाबत जी काही समस्या, अडचण असेल तर ती तुम्हाला या दिव्यावरती सांगायची आहे. म्हणजेच मुलांच्या शिक्षणानिमित्त असेल, नोकरीनिमित्त असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, कोणी ना कोणी आजारी पडत असेल, अगदी तुमचं
घरामध्ये 6 महिन्याचं बाळ असेल तर त्याला देखील तुम्ही या दिव्यानं ओवाळू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला दिव्याने ओवाळायचं आहे. मुलांच्या विवाहासंबंधी जर काही अडचणी समस्या असेल तर त्या देखील तुम्हाला या दिव्यावरती सांगायच्या आहेत. आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला घरातील एक दरवाजाच्या मागच्या बाजूला कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. दिवा विझला तरीही काहीही काळजी करायची नाही. जर तुम्हाला शक्य होत असेल तर हा जो दिवा आहे जो आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर ओवाळलेला आहे तर तो तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये लगेच नेऊन सोडला तर देखील चालेल. शक्य होत नसेल तर तुम्हाला हा दिवा तसंच ठेवून द्यायचा आहे, विझला तरी देखील चालेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या सोमवती अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दिवे सर्व घ्यायचे आहेत. म्हणजे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केलेला आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि आपला जो कुटुंबातील व्यक्तीवरून ओवाळलेला दिवा आहे तर तो घ्यायचा आहे. तो दिवे स्वच्छ धुवायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला हिरवा चारा, एक मुठभर चण्याची डाळ, एक चपाती, त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि या सर्व वस्तू तसेच गोमातेच्या पूजनासाठी सर्व साहित्य घेऊन ज्या ठिकाणी गाय असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. गोमातेची तुम्हाला पूजा करायची आहे, तिला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. आणि आपण हे जे दिवे केलेले होते तर ते दिवे तुम्हाला या गोमातेला खाऊ घालायचे आहेत. त्याचबरोबर जी चपाती, एक मुठभर चण्याची डाळ आणलेली आहे तर ती खाऊ घालायची आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या कुटुंबावर जे काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला या सोमवती अमावस्येला मी जे 7 दिवे सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला 7 दिवे करायचे आहेत आणि कणकेचेच दिवे करायचे आहेत. आता हे का करायचे आहेत याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या पूर्वी सांगितलेलं आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तरच केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे. आणि नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी. तर असा हा उपाय तुम्हाला या सोमवती अमावस्येला करायचा आहे. जर सोमवती अमावस्येला जर शक्य झाला नाही तर मग तुम्ही कोणत्याही अमावस्येला केला तरी देखील चालेल. परंतु उपाय करताना तुम्हाला मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही. अगदी मनापासून श्रद्धेने उपाय करायचा आहे. सोमवती अमावस्या हे भगवान भोलेनाथांना समर्पित असल्यामुळे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला विसरायचा नाही. आणि सोमवती अमावस्या आणि अधिक मासाची समाप्ती हे 2 दुर्मिळ योग जुळून येत असल्यामुळे तुम्ही जर या दिवशी उपाय केला तर भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान भोलेनाथ या दोन्ही देवी देवतांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न दूर होण्यास देखील मदत होणार आहे. आणि मुलांचा विवाह जमत नसेल तर मुलांचा देखील विष्णू नारायणासारखा, शिव पार्वतीसारखा जोडा जमणार आहे. कुटुंबामध्ये भरभराट, सुख, समृद्धी येणार आहे. तर अशा प्रकारे सोमवती अमावस्येला 7 ठिकाणी तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. कोणकोणत्या ठिकाणी करायचे आहे, कोणती सेवा करायची आहे, उपाय करताना तुम्हाला ज्या ठिकाणी मी शिवमंदिरामध्ये सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी ओम नमः शिवाय आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा ठेवताना भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. या सेवा तुम्हाला या सोमवती अमावस्येला करायच्या आहेत. तरी देखील तुमच्या जर काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.